विचार करा, उद्या जर लाखो तरुणांनी स्वतःला अभिमानाने म्हणजे चक्क झुरळ म्हणून घ्यायला सुरुवात केली तर? बापरे, हे म्हणजे निव्वळ वेडेपण वाटेल कोणालाही. अगदी. पण मे 2026 मध्ये सोशल मीडियावर नेमकं हेच घडलंय. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच विषयावर बोलणार आहोत. कॉक्रोच जनता पार्टी किंवा ज्याला CJP म्हणतात. हो, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणी दरम्यान जी एक टिप्पणी आली होती ना, त्यानंतर कॉक्रोच हा शब्द अचानक खूप चर्चेत आला. हो, बरोबर. आणि पाहता पाहता या एका शब्दाने म्हणजे देशातल्या हजारो तरुणांच्या असंतोषाला एक प्रकारे संघटित आवाज दिला. खरंय, आणि ही खरोखरच एक अभूतपूर्व घटना होती. म्हणजे बघा, अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका अपमानास्पद शब्दाला उचलून चक्क एका डिजिटल राजकीय चळवळीचं रूप कसं दिलं. हो, हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. पण मला ना एक गोष्ट समजत नाहीये इथे. कोणती? म्हणजे सोशल मीडियावर रोज शेकडो मीम्स व्हायरल होतात. हो, आणि लोक विसरतात सुद्धा लगेच. अगदी तेच. दुसऱ्या दिवशी विसरलेही जातात. मग याच विशिष्ट शब्दाने एवढी मोठी चळवळ कशी उभी केली? म्हणजे हे फक्त एक व्यंग होतं की त्यामागे काही दडलं होतं? आता कसं आहे ना, यामागे समाजशास्त्रातली एक अत्यंत प्रभावी संकल्पना आहे, ज्याला आपण सबव्हर्सिव्ह ॲफर्मेशन म्हणतो. अच्छा, म्हणजे नक्की काय? म्हणजे जेव्हा एखादी व्यवस्था तुम्हाला हिणवण्यासाठी एखादा शब्द वापरते ना, तेव्हा तोच अपमान स्वतःची ओळख म्हणून स्वीकारायचा. अरे वा, म्हणजे त्या अपमानातली ताकदच संपून जाते तर. अगदी बरोबर. आणि झुरळ किंवा कॉक्रोच या प्रतीकाची निवडही खूप रंजक आहे बरं का. म्हणजे झुरळांचं ते जे वैशिष्ट्य असतं की ती कोणत्याही परिस्थितीत तग धरू शकतात. हो, अगदी अणुबॉम्बच्या हल्ल्यातही म्हणतात. हो ना. आणि सध्याच्या तरुणांना त्यांची स्वतःची परिस्थिती काहीशी अशीच वाटतेय. बेरोजगारी, पेपर लीक. हो, आणि महागाई या सततच्या संकटात तग धरून राहणाऱ्या या तरुणांना हा कीटक स्वतःच्या दैनंदिन संघर्षाचं प्रतीक वाटायला लागला. म्हणजे निवडणूक आयोगाकडे कोणतीही नोंदणी नसतानाही. हो, काही दिवसातच त्यांनी X आणि Instagramवर हजारो फॉलोअर्स मिळवले. आणि पत्रकार, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन बैठका सुद्धा सुरू केल्या ना त्यांनी? हो तर. म्हणजे हे केवळ व्यंग नव्हतं, तर एक प्रकारचं भक्कम डिजिटल संघटन होतं. पण जेव्हा हजारो लोक स्वतःला झुरळ म्हणून घेऊ लागतात, तेव्हा तो फक्त एक विनोद राहत नाही. नक्कीच नाही. सुरुवातीला मला हे फक्त वैतागलेल्या तरुणांचं तात्पुरतं ऑनलाईन बंड वाटलं होतं. पण जेव्हा मी त्यांच्या मागण्यांची यादी पाहिली ना, तेव्हा जाणवलं असेल की ही व्यवस्थेविरुद्धची एक अत्यंत स्पष्ट प्रतिक्रिया आहे. अगदी. कारण या विनोदाच्या बुरख्याआड एक खूप स्पष्ट विचारधारा दडलेली आहे. तुम्ही त्यांच्या मंचावर पाहिलं तर हा पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी आणि जातीविरोधी मानतो. म्हणजे ते B.R. आंबेडकर, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांनी प्रेरित असल्याचं सांगतात ना. हो, आणि तरीही त्यांचं सदस्यत्व देण्याची पद्धत बघा, अगदीच भन्नाट आहे. हो, मी पाहिलं ते. ते लोकांना क्रॉनिकली ऑनलाईन किंवा प्रोफेशनल रेंटर अशा टॅग्स देतात. हो, आणि लेझी बट थिंकिंग असाही एक विनोदी टॅग आहे. म्हणजे एका बाजूला इतके गंभीर विचार आणि दुसऱ्या बाजूला ही अशी उपहासात्मक शैली. हा विरोधाभास नाही का वाटत? तो विरोधाभासच तर त्यांची खरी ताकद आहे. कारण तरुण पिढीला आता पारंपरिक, कंटाळवाणे राजकीय उपदेश नको आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत बोलणारं कोणीतरी हवंय. बरोबर. त्यांच्याच इंटरनेट संस्कृतीत बोलणारं व्यासपीठ हवं होतं. त्यांचे टॅग्स विनोदी असले तरी मागण्या अत्यंत गंभीर आहेत. जसं की न्यायपालिकेची स्वायत्तता अबाधित राखणे. हो, आणि महिलांना 50% राजकीय आरक्षण, पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर निर्बंध. आणि मीडियाचं स्वातंत्र्य सुद्धा. अगदी. या मागण्यांकडे पाहिल्यावर लक्षात येतं की ही केवळ रोजगाराची चिंता नाहीये. तर लोकशाहीतील संस्थात्मक बदलाची थेट मागणी आहे. हो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा आपण? राजकीय अभिव्यक्तीचं हे बदलतं स्वरूप खूप महत्वाचं आहे. नक्कीच. CJP ही इंटरनेटवरील एका साध्या विनोदाच्या आडून युवकांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांना वाचा फोडणारी एक हाक आहे असं म्हणता येईल. म्हणजे सुरुवातीला ज्या झुरळाला आपण फक्त एक कीटक समजून दुर्लक्ष करत होतो, ते आता थेट धोरणात्मक चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. आणि ह्याच वळणावर ना एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. कोणता?
जर केवळ एक डिजिटल आणि व्यंगात्मक चळवळ रातोरात हजारो तरुणांना एकत्र आणू शकते, त्यांना एका विचारधारेखाली संघटित करून इतकी गंभीर धोरणात्मक चर्चा घडवून आणू शकते, तर यावरून भविष्यातील पारंपरिक राजकीय प्रचार पद्धतींच्या प्रासंगिकतेबद्दल काय संकेत मिळतात? म्हणजे मोठ्या सभा आणि भल्या मोठ्या होर्डिंग्जवर अवलंबून असणाऱ्या पारंपरिक राजकारणाला आता अशा अनोख्या डिजिटल कीटकांचा कायमचा धसका घ्यावा लागेल का? नक्कीच. सर्वांनीच पुढे विचार करण्यासारखा मुद्दा आहे.